ही बाकी असल्या ह्याच्यातनं जाते ऊसच आहे सगळा काय सगळा ऊसच ऊस या मित्रांनो हो बा किती मोठा पेरू आहे बघा हो एवढा मोठा पेरू एकच दिसला मला इथं एवढा काढतो यो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 जून 2026. आज आम्ही आलो आहे शाळगावमध्ये वायरिंग वाढायला. हे काय हे मागं बिल्डिंग दिसते का नाही तुम्हाला, हे जर वायरिंग वाढण्यासाठी आलो आहे आम्ही आज. आणि लय मोठी बिल्डिंग आहे का, 4-5 दिवस गेलं तरी वायरिंग होणार नाही एवढी मोठी बिल्डिंग आहे. आणि तुम्हाला दाखवतो वायरिंग वाढलेलं खोलीमधलं. एक खोली वाढली आत्ताशी, कारण की यायला उशीर झाला ना वायरिंग वाढण्यासाठी. तुम्हाला दाखवतो बघा, ही खोली वायरिंग वाढली म्हणजे सप्लाय ओढून घेतला. अजूनही पी ओ पीचं हे का नाही, ह्याचं पॉईंट वाढायचं आहे ते अजून पी ओ पीचं, ती वाढलेलं नाही ते. आता ते म्हणलं जेवून वाढावं. आता जेवलो या आणि मगाच्यानं बेडाक बसलं आहे नेमकं काय कळनाच, हालनच झालं बघा. ही बेडाक आहे हालनच झालं आहे का. मी आल्यापासून बघतोय हाय असंच बसले, जरा पण हालचाल नाही. नेमकं काय झाले मला तीच कळणं झाले. मग अचानक बघायला लागली मी या बेडकाला. एक काम करतो, जरा हलवून बघतो काय ते. हाय हाय हलते जिवंत आहे. मला वाटलं काय झालं काय बेडकाला हलवून झालं म्हणल्यावर. एवढं उशीर कसं काय हाय त्या जागी बसतोय काय माहिती. लय वाईट बेडकं म्हणजे एका जागी 3-4 तास झालं बघतोय मी असंच बसलो या. डोळं आहे तसे उघडे होते जे. आणि आत्ता बाटलीनं हलवती तर उठलेलं आहे का. आता आम्ही जाणार आहे पेरू काढायला. म्हणलं जेवण झाल्या जाऊया म्हणलं पेरू काढायला. तिकडं पेरवाचं झाड आहे ना मोठ्याच्या मोठं. आता तुम्हाला काय मोबाईलमध्ये दिसणार नाही, ते लय मोठं झाड आहे. मागल्या वेळी आम्ही जेव्हा ह्याचा स्लॅब टाकायला आलो का नाही, स्लॅब म्हणजे स्लॅबमधल्या पायपा टाकायला आलो का नाही, तेव्हा आम्ही तिकडे गेलेलो पेरू आणायला. तेव्हा आठवलं मला तिकडं झाड आहे म्हणून. मग आमच्या कामावर एक नवीन काका आल्यात, त्यांना घेऊन जातो तिकडे पेरू आणायला. मित्रांनो आता आम्ही पेरू काढायला चाललो आहे. आता आहेत का नाही पेरू ते बघायला पाहिजे. जायला वाट आहे का इकडं वाट आहे का बघायला पाहिजे. वाट नाही जायला, लय अडचण आहे इथं. खाली बघून जायला पाहिजे, नाहीतर खाली काय असलं की बॉम्ब व्हायचे. कुठं बघितलं ना, हां थोडा आहे पेरूचं झाड. ही बाकी असल्या ह्याच्यातनं जाते ऊसच आहे सगळा काय सगळा ऊसच ऊस या. खाली बघून जायला लागणार नाही तर लय वाट भ्या वाटते असं अडचणीतनं जायला पेरू काढायचं म्हणजे. हे काय आंब्याचे पण झाड आहे तिथं, हाय ते वाटतं पेरू. हाय पेरू आहे ती घे, पण कसलं पेरू आहे ती बघायला पाहिजे. सगळं अंगावर येते. पेरूचं झाड आहे होय, पेरूचं झाड आहे बघा. पण पेरू ह्याला काय आहे ती मोठं काय बारकं पेरू आहे ते. एक गावला ना का, अजून एक गावते का, एकच एवढा गावला पेरू, बाकीचं एवढं बारकं दिसायला लागले. ते काय एवढे पेरू आहे ते बारके आहे सगळं बारकं पेरू आहे काय गावते ना. मित्रांनो हो बा किती मोठा पेरू आहे बघा हो एवढा मोठा पेरू एकच दिसला मला इथं एवढा काढतो यो. केवढा गावला बघ पेरू एवढा पेरू. तुम्हाला किती गावलं? 3 अजून बघा गावते का. होय परत कोण खाणार नाही ना. हां या बाजूला मोठी आहे ते बा, खाली पडला बा. हां इथं पडला. ठीक आहे ह्यो एक आहे इथे एक आहे. लय झालं पेरू 2 घेतलेली. ह्यो एक खायला लागली मी आणि खिशात आहे. पण देशी पेरू आहे ती एकदम असं गोड लागते तिले खाल्ल्यावर. हे काय पिकलेला पेरू आहे, भारी लागतं का. काकाने पण 2-3 घेतले साहेब खायला लागले, लय भारी. आता एक पेरू आहे तो उरलेला आहे,
तो एक मेंबर आता आहे कामावरच आहे, त्याला देतो आता. बसला आहे आतमध्ये. दर पिरू खा की ग. हा काय लगा तुझ्यासाठी आम्ही पिरू नाही गेलो, तू असं करतोय या का नाही. तुला पाहिजे म्हणून गेलो. घे खा, चांगला आहे ती एकदम देशी पिरू आहे ती देशी. कमी खाऊ खाऊ का मी खरं. कुठला पिक्चर बघतोय? जय शिवराय. जय शिवराय पिक्चर बघतोय. चांगला आहे पिक्चर बघ. मला पण डाउनलोड करायचं आहे पण होईना झालं माझ्या ह्याच्यात. ऑनलाईन काय मित्रांनो, इथलं वायरिंगचं काम झालं आहे, म्हणजे सगळं झालं आहे, निम्मं काम झालं आहे. अजून 2-3 दिवस जातील काम करायला. आता इथं डायरेक्ट यायचं उद्या सकाळी 9 वाजता वायरिंग करायसाठी. आता वाजले तर 6-6:30 वाजले. त्या लवकर गेलं पाहिजे, नाहीतर परत अंधार होईल नाही लवकर गेले की. कारण की आम्ही लांब आलो आहे ना जरा, म्हणजे शाळगाव लावली एक 15-20 किलोमीटर असेल, त्यामुळं लवकर गेलं पाहिजे, नाहीतर पोचणार नाही ना. आता डायरेक्ट घरी जाणार आहे इथनं. मित्रांनो आत्ता पोचलो, घरी आलो आहे. आता ऐक घे, काय डोक्यात किडा पडलेला वाटतंय काय. अगं काळा किडा दिसते का तुम्हाला? हवं तरी म्हणलं डोक्यात काय वळवळत आहे. मी असं करायला गेलो, डोक्यातनं खाली पडला येऊ काळा किडा. बघा फॅनवर लय किडं भरले ते, असं वाटायला लागले मला. या लाईटीच्या ह्याच्यावर किडं म्हणलं माझ्या एक डोक्यात पडलेला, इथं खाली पडलाय. मी असं केलो, डोक्यातनं खाली पडला किडा. या लाईटीच्या ह्याच्यावर फॅनवर किडा असतात ना, कशामुळे किडे येतात काय कळेना. बहुतेक असं ती बाहेर नेत असतील असं वाटायला लागले मला. आता हातपाय धुवून चहा पितो, कारण की मी कधी पण आलो का नाही कामावरनं, घरी आलो की चहा पितो. जरी कामावर पिलेलो असलो चहा तरी घरी येऊन डबल पितो चहा, कारण की मला ती सवय झाली ना चहा प्यायची दररोज कामावरनं आल्यावर, त्यामुळे पितोय. आता हातपाय बितपाय धुवून पितो चहा. चला मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.